कांदा प्रश्नी सरकारचं शिष्टमंडळ उद्या दिल्लीला जाणार। केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांची भेट घेणार। मुख्यमंत्र्यांसोबत काही मंत्र्यांच्या उद्या संध्याकाळी अमित शहांसोबत बैठका। कांदा प्रश्नी महाविकास आघाडी आक्रमक। चांदवड, सोलापूर आणि पुण्यामध्ये आंदोलन। रोहित पवार आणि सपकाळ यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय। कांद्याला प्रति क्विंटल 1580 रुपये दर मिळणार। नाफेड आणि एनसीसीएफ मार्फत खरेदी प्रक्रिया राबवली जाणार। नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये मोटेगावकरचा पाय आणखी खोलात। मोटेगावकरची स्पेशल बॅच आता सीबीआयच्या रडारवर। शिवसेनेतील अस्वस्थता पुन्हा चर्चेत। एकनाथ शिंदे यांची दिल्लीमध्ये अमित शहा यांच्याशी भेट। विधान परिषद निवडणुकीसंदर्भात नाराजी व्यक्त केल्याची माहिती। विधान परिषद निवडणूक महायुतीतला तिढा आज सुटण्याची शक्यता। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावली महायुतीची बैठक। पुणे, नाशिक, संभाजीनगरवरून शिवसेना भाजपमध्ये रस्सीखेच। जळगावात विधान परिषदेसंदर्भात शिवसेनेची बैठक। जळगावची जागा लढण्यासंदर्भात स्थानिक नेत्यांचं एकमत। स्थानिक नेत्यांचा निर्णय एकनाथ शिंदे यांना कळवला जाणार। आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हा प्रमुखांची आज बैठक। विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने बैठकीचं आयोजन। आदित्य ठाकरे जिल्हा प्रमुखांना मार्गदर्शन करणार। जिल्हा प्रमुख संजय भोसले यांचं उद्धव ठाकरे यांना भावनिक पत्र। 30 वर्ष निष्ठेनं काम करून सुद्धा उपेक्षा। वरिष्ठांकडून खच्चीकरण होत असल्याचा आरोप। अशोक खरातला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। खरातची 9 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी। लवकरच खरातला नाशिक रोड कारागृहात पाठवलं जाणार। अशोक खरात नंतर नाशिकमध्ये आणखी एका भोंदूवर गुन्हा दाखल। अघोरी पूजा दैवी तोडग्यांच्या नावानं फसवणूक केल्याचा आरोप। भोंदू कमलेश अधिकारी विरोधात इंदिरानगर पोलिसात गुन्हा दाखल। तळेगाव दाभाडे इथे तुळजाभवानी मंदिरात चोरी। देवीच्या चांदीच्या मुकुटावर चोरट्याचा डल्ला। आधी देवीला कुंकू वाहिलं, मग मुकुट लंपास केला। परळीच्या धर्मापूरमध्ये 2 गटात तुफान हाणामारी। भर रस्त्यात तलवारी काढून मारहाण। परळी पोलिसात गुन्हा दाखल। पंढरपूरला देवदर्शनासाठी जाताना भोसले कुटुंबियांवर काळाचा घाला। भीषण अपघातामध्ये आई आणि मुलाचा मृत्यू, 6 जण जखमी। माकडाचा 63 जणांवर हल्ला। कोल्हापूरच्या सोळांकूर गावातली घटना। जखमींवर कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयामध्ये उपचार सुरू। कडक उन्हामध्ये बांधकाम करणाऱ्या मजुरांचा मृत्यू। उष्माघातानं 2 मजुरांचा मृत्यू झाल्याचा अंदाज। जळगावात तापमान 42 अंशांवर कायम। मीरा रोडमध्ये युवकावर ब्लेडनं हल्ला। बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर सोसायटीमधल्या वादाचं रूपांतर हल्ल्यात। जखमी युवकावर उपचार सुरू। शेतकऱ्यांना स्वतःच्या हाताने तोडली मोसंबीची बाग। विहिरींनी गाठला तळ। पाण्याअभावी फळबागा सुकल्या। अंबड तालुक्यामध्ये बागायतदारांवर आर्थिक संकट। दीपाली सय्यद यांची मराठी चित्रपट महामंडळ निवडणूक वादामध्ये उडी। भ्रष्टाचार झाल्याचा दीपाली सय्यद यांचा आरोप। हवेतच लटकले गोंडोला केबल कारचे 65 पाळणे। तांत्रिक बिघाडामुळे 300 पेक्षा अधिक पर्यटक अडकले। मुसळधार पावसात 7 तास थरारक रेस्क्यू ऑपरेशन।